आदित्य प्लीज ना, मी इथेच थांबते. संध्याकाळी निघालेला विषय रात्र झाली तरी अनुत्तरित होताच. लॅपटॉप घेऊन आदित्यचं काम चालू होतं तर अजूनही तन्वीचं इथे तेच चालू होतं. तन्वी, तिच्या बोलण्याकडे त्याने दुर्लक्ष करत तिला आवाज दिला. त्याची कॉपी करत तिनेही त्याला रिप्लाय नाहीच दिला. त्या दिवशी ज्या मुलीला आश्रमात सोडलं तिने काही सांगितलं का? त्याचं बोलणं ती ऐकत आहे हे जाणून त्याने पुढचं विचारलं. तिने मोठा आवाज करत तोंड वाकडं करून त्याचं लक्ष स्वतःकडे वळवून घेण्याचा प्रयत्न केला. तू ते शेतात मोकळ्या सोडलेल्या म्हशी बघितल्यास का कधी? तिच्या अशा वागण्यावर त्याचा पुढचा प्रश्न तयार होताच. पांढरा डुक्करसुद्धा बघितला आहे, तिने तुसडेपणाने सांगितलं. आता सांगशील? थोडं सिरियस होत त्याने विचारलं. तिने सांगितलं आहे कोणामुळे ती तिकडे आली ते. पकडतील त्याला येत्या काही दिवसात, तन्वीने सांगितलं. तुझं ते तुटलेलं टंगडं नीट झालं की आश्रमच्या रेनोव्हेशनचं प्लॅन बघू. प्लॅन तयार आहे, तुला काही चेंजेस हवे असतील तर सांग. आदित्यने तिरप्या नजरेने तिच्याकडे बघत बोलला. तिच्या पुढच्या रिॲक्शनची तो वाट बघत होता पण ती काहीच बोलली नाही. तन्वी, आवाज खट्टाळपणा जाणवला तिला, त्यामुळे तिने डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न केला. तसंही मेडिसिनमुळे तिला झोप येत होतीच. तुला माहीत आहे का तुझी तंगडीच का तुटली? आवाज सिरियस ठेवण्याचा प्रयत्न करत तो बोलला. तरी तिला माहीत होतं तो तिला त्रास देणार आहे ते. माझा पाय आहे, तंगडी नाही. मला झोप येते, सो तुमचं ज्ञान तुमच्याकडेच ठेवा. तन्वी काहीसं चिडत बोलली. ते दोघेच असले की नेहमीच असं व्हायचं. तिला कितीही शांत राहायचं असलं तरी तो मुद्दाम तिला बोलायचा. ती सहसा स्वतःहून भांडायची नाही. बाहेर असलेला तिचा ॲटिट्यूड कधीच घरात येत नव्हता, खास करून दोघेच असताना. आधी होणारी तिची चिडचिड आता बंद झालेली. गेल्या काही दिवसात तिच्यात झालेला हा बदल आदित्यला जाणवला होता, जो त्याला पचनी पडत नव्हता. म्हणून तो नेहमीच तिला उस्कवत असायचा. ते जे काही आहे ते, त्याने खांदे उडवत सांगितलं. तिनेही त्याला खांदे उडवून दाखवत तिला त्याचं ऐकण्यात इंटरेस्ट नाही सांगितलं आणि विरुद्ध बाजूला तोंड करत झोपली. चिकन लॉलीपॉप, लेग पीस, अजून काय काय, पण शॉर्टमध्ये ते चिकनचं तंगडं खातेस ना, म्हणून त्यांचा शाप लागला असेल, म्हणून तुझं तंगडं. तो तिच्याकडे बघत सिरियसली बोलला, पण गालात आलेलं हसू लपवण्याचा त्याचा प्रयत्न पुरेपूर चालू होता. तिने उशी घेऊन त्याला तसंच उलट्या हाताने मारायला सुरू केलेलं. पायाला बँडेज असल्याने पाय पटकन हलवता येत नव्हता आणि पाय हलवून त्याच्याकडे बघण्याइतकं तिला वाट बघायची नव्हती. माझ्या खाण्यावर काय येता, तुम्हाला खूप काळजी त्या कोंबड्यांची, ती बडबडत त्याला मारतच होती आणि तो हसत ते चुकवत होता. मस्ती करताना पाय दुखलाच, तसं ती गप्प बसली. बघ, मला मारलं म्हणून अजून दुखलं. तिच्या हातातून उशी घेऊन ती बाजूला ठेवत तो बोलला. शांत बसवतच नाही. रागात त्याला बघत ती परत झोपली. तो हसतच त्याचं काम आवरत बसला. मधूनच तन्वीकडे नजर टाकत होता. झोपेतच ती लोळत त्याच्याजवळ आलेली. तसं त्याने हळूच तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तसं ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली तरी तिला समजलं नव्हतं. तोही तिला कुरवाळत थोडा वेळ लॅपटॉपवर काम करत होता. थोड्या वेळाने तो तिला मिठीत घेऊन शांत झोपला. तीही झोपेत त्याला बिलगली तसं त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाची स्माईल आली. आदित्य बदलत आहेत, हातातील सोन्याचे कडे उतरवत आईसाहेब बोलल्या. चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. हो, आम्हाला खात्री होती तन्वी अशा आहेत ज्या त्यांच्या योग्य आहेत. कितीतरी वर्ष आम्ही त्यांना बघत आलो आहोत. आबासाहेब बेडवर मागे टेकून बसले होते. दुपारी आदित्य मुंबईला आल्याचं समजलं होतं. तन्वीच्या घरूनच फोन आलेला, तो इकडे राहणार असल्याचं सांगण्यासाठी, जे आबासाहेबांनी नुकतंच आईसाहेबांना सांगितलं होतं. थोड्या अल्लड आहेत पण घेतील सर्वांना सांभाळून.
सुनेचं कौतुक करताना गालात हसू होतंच. थोड्या? आबासाहेब मोठ्याने हसत बोलले. हो थोड्याच, आईसाहेबांनी ठामपणे सांगितलं. तुम्हाला त्यांचे कारनामे माहीत नाहीत म्हणून बोलत आहात असे. तन्वी म्हणजे अगदी आपल्या जान्हवीसारखी आहे. आवाज थोडा जड झालेला. नकळत जुन्या आठवणीत हरवले गेले दोघेही. मी आज घरी जातोय, सकाळी तयार होत आदित्यने तन्वीला सांगितलं. ती फक्त टक लावून त्याला बघत होती. पुन्हा पुन्हा तेच तेच काढणं तिला पटत नव्हतं, त्यामुळे गप्पच होती. अनु आज तुला भेटायला येईल, पण मला जास्त मस्ती नको आहे, समजतंय? त्याने तिच्याकडे वळत सांगितलं. नजरेत एक जरब होतीच. म्हणजे मी आज? तिने परत विचारलं तसं त्याने नकारार्थी मान हलवली. इकडे आड तिकडे विहीर असं काहीसं झालेलं तिचं. इकडे ती थांबली तर तिला माहीत होतं आदित्य रोज तिला भेटायला येणार नाही, आणि तिकडे गेली तर आईसाहेब किंवा अणूला तिला काम सांगायचे नव्हते किंवा तिच्या आजारपणाचं त्यांना त्रास होऊ द्यायचा नव्हता. तिच्याही नकळत तिच्या डोळ्यात पाणी आलेलं. ती फक्त सवय होती की त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम हे जरी धूसर असलं तरी एकमेकांपासून लांब त्यांना राहायचं नव्हतं. तो नकारार्थी मान हलवत होता, त्याबरोबर ती सुद्धा नकारार्थी मान हलवू लागलेली. आधीच ते इतके दिवस लांब राहिले होते, त्यात त्यांच्यात असलेला बोला खटकत होताच. परत लांब राहावं लागणार या कल्पनेनेच तिला भरून आलेलं. पटकन बरी होणार? त्याच्या प्रश्नावर तिची होकारार्थी मान हलत होती. तिचं असलं बालिश वागणं नेहमीच त्याला आवडत होतं. परत बाथरूममध्ये पडायचा विचार करण्यापेक्षा मला कॉल कर. तिचा मूड चेंज करण्याचा त्याने प्रयत्न केला, ज्याचं फळस्वरूप त्याच्यावर पडलेली उशी. जंगली गोरीला, त्याने तीच उशी फेकून मारली तिच्यावर. मी आता तुला घ्यायलाच येईन किंवा तेही नाही. तिला माहिती होतंच, तरी त्याच्या तोंडून ऐकून वाईट वाटत होतं. पुढचे काही दिवस भेटणार जे नव्हते. मला झोप येते, मी झोपते. पुढे काहीही न बोलता त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करून डोळे बंद करून उशीत तोंड खुपसलं. तन्वी. तिच्या मागे उभं राहून तिला तो आवाज देत होता, पण ती मुद्दाम ऐकून न ऐकल्यासारखी करत होती. तनू. तो अजूनही शांतपणे आवाज देत होता. जड तर त्यालाही जात होतं, पण तो निर्विकार राहण्याचा प्रयत्न करत होता. तिलाही रडू येत होतं, पण ती सुद्धा निर्विकारपणे झोपण्याचा प्रयत्न करत होती. तिला आवाज देऊनही ती हालत नव्हती, म्हणून शेवटी त्याने खांद्याला पकडून तिला सरळ झोपावलं. तरी ती डोळे बंद करून शांतपणे झोपली होती. जे नाटक होतं हे त्याला माहीत होतंच. त्याने एकदा तिच्याकडे बघून तिचा शांत चेहरा नजरेत साठवून घेतला आणि पुढच्या क्षणाला तिच्या बाजूला बसून तिच्यावर झुकला. बंद डोळे असले तरी पुढे काय होणार हे तिला कळलं होतं. त्याने तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ त्याचा चेहरा नेऊन तसाच थांबला. गालात मिश्किल हसू घेऊन तो तिच्या रिॲक्शनची वाट बघत होता. काही क्षण, फक्त काही क्षण, दोघांनाही एकमेकांचे श्वास एकमेकांच्या चेहऱ्यावर जाणवत होते. पण पुढच्या क्षणाला तन्वीने त्याच्या केसात हात घालून त्याला खाली ओढत त्यांच्यातला तो अंतर तिने संपवला होता. 3-4 दिवस लांब राहायचं होतं. त्यानेही नुकतंच सांगितलेलं, तो तिला भेटायला येणार नाही. आज ती सर्व राग त्याच्यावर काढत होती, पण तो तिला शांत न करता अजून तिला चिडवत होता आणि ती चिडून त्याच्यावरच राग काढत होती. त्यालाही ते आवडत होतं. कितीतरी वेळ तो तिला त्रास देत होता आणि ती तिचा राग त्याच्यावर काढत होती. खूप वेळाने तिचे ओठ त्याच्या ओठापासून विलग झाले, तरी तिच्या नजरेतील राग मात्र कायम होता. त्याने तिच्याकडे मिश्किलपणे बघत परत तिच्या ओठांवर ओठ टेकवले. यावेळी तो तिला शांत करत होता आणि तीही शांत होत होती. ती शांत झाली तसं तो तिच्यापासून बाजूला झाला. माकडीन. कपाळावर ओठ टेकवत अस्पष्ट पुटपुटला, पण तिने ते ऐकलं होतं. जंगली गोरीला. परत उशीने त्याला मारलंच. मगाशी त्रास जो देत होता. त्याने हसतच तिला अडवलं आणि तयार व्हायला गेला. बेडला टेकून ती बसलेली.
उशीला कवटाळून त्यावर हनुवटी टेकवून स्वतःच्याच विचारात डोलत समोर तयार होत असलेल्या आदित्यला बघत होती. गालात हसू होतंच. आता काही वेळापूर्वी झालं ते आठवून. तिचा ॲक्सिडेंट झाल्यापासून ते खूप जवळ आलेले. आठवूनच तिच्या पोटात गुदगुल्या होत होत्या, ज्यामुळे चेहऱ्यावरचं हसू आणखी मोठं होत होतं. अशी बघू नकोस, प्रेमात पडशील, तिला विचारात हरवलेलं बघून त्याने सांगितलं. इतके वाईट दिवस नाही आलेत माझे, तिनेही लगेच खोटं चिडत सांगितलंच. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं, त्याने खांदे उडवत सांगितलं. ती काहीच बोलली नाही. तुला माहीत आहे का, काही लोक माझ्यासारख्या गरिबांचं किती छळ करतात. काय तोंड दाखवायचं मी आता लोकांना. तिच्या बाईटमुळे हलक्या प्रमाणात लाल झालेल्या ओठांना दाखवत तो एकदम गरीब चेहरा करत बोलला. त्याचे शब्द तिच्या कानांपर्यंत पोहोचलेच नव्हते. त्याने दाखवलेल्या ओठांवरच तिची नजर स्थिर होती, जे खरंच लाल झालेले. त्याला ऑफिसला जायचं होतं. जर कोणी असं बघितलं तर काय बोलतील, तिच्या मनात गोंधळ चालू होता. आपण काही वेळापूर्वी कसं वागलं ते आठवलं तिला, पण तो मात्र तिची मजा बघत ते एन्जॉय करत होता. अशी काय बघतेस, त्याने घाबरलेले एक्सप्रेशन आणत दोन्ही हात छातीशी कवटाळून घेतले. त्याच्या अशा वागण्याने तो मस्ती करतोय हे कळत होतं. तसं अजून एक उशी त्याच्यावर फेकली गेलीच. माझं नशीब किती चांगलं आहे, या उशा दगडाच्या नाही, तो त्या उशीकडे बघून बोलत होता. जायचं नाही, तिने चिडून विचारलं. जातोच आहे, या फेसने, चेहऱ्याकडे हात दाखवत. या जालिम जमान्याला फेस करावं लागणार. डोक्यावर उलटा हात ठेवत त्याने नाटकी केली. मला त्या उशा द्या. सर्व उशा फेकून मारल्याने आता परत त्याला मारायला उशी शोधत होती. नको, राहू देत आता, तो त्याच्या बॅगकडे वळत बोलला. फॉर यू. मेल्ट झालेलं तिचे फेवरेट चॉकलेट तिच्या पुढ्यात करत तो बोलला. ते बघून तर ती अजूनच खुश झालेली. असं नाही की आज त्याने पहिल्यांदा तिच्यासाठी ते चॉकलेट आणलेले, पण आज तो पहिल्यांदा तिला ते देत होता. नाहीतर नेहमीच त्यांच्या बेडरूममध्ये असलेल्या छोट्या फ्रीजमध्ये ते चॉकलेट असायचे, जे कधीच कमी होत नव्हते. अगदी तिने कितीही खाल्ले तरी दुसऱ्या दिवशी डब्बा पूर्ण भरलेला असायचा. तिने खुश होत हात पुढे केला, पण सरळ चॉकलेट देईल तो आदित्य कसला. त्याने एक चॉकलेट सोडून सर्व त्याच्या पॉकेटमध्ये ठेवले. हातातल्या एका चॉकलेटचं रॅपर काढून स्वतः खात बेडवर बसला, अगदी तिच्या समोर. माझा एक जरी चॉकलेट कमी झाला ना तर लक्षात ठेवा. त्यानेच आणलेल्या चॉकलेटसाठी तिने त्याला धमकी दिली, पण त्याचा उपयोग शून्य. माशी हकलावी तसं त्याने हात झटकत तिला इग्नोर केलं, पण दुसऱ्याच मिनिटाला तिने त्याच्या हातातून ते चॉकलेट ओढून घेण्याचा प्रयत्न केलेला, जे बघून त्याने तो चॉकलेट एकदा स्वतःच्या तोंडात कोंबला होता. नेहमीच तिच्याकडे त्या चॉकलेटचा स्टॉक फुल असायचा, त्यामुळे एक चॉकलेटने इतकासा फरक पडणार नव्हताच. पण समोरचा चिडवत असेल तर त्याच्यासोबत भांडायला मजा यायची. त्यात भांडून खाणं म्हणजे स्वर्ग सुखच. हा अनुभव दोघेही घेत एन्जॉय करत होते. थोडा वेळ थांबून त्याने उरलेले चॉकलेट्स तिला दिले. काल दिले असते तर, तिने तोंड वाकडं केलंच. इतका वेळ बंद ठेवलेला फोन त्याने ऑन केलेला. तिच्यासोबत वेळ घालवता यावा म्हणून दोघांचे फोन बंद ठेवलेले त्याने. तुझाही फोन ऑन कर, तिला माहिती नव्हतं त्यामुळे त्याने सांगितलं. सकाळपासून तिलाही फोनची आठवण नव्हती झाली. दोघांचीच मस्तीची चालू होती. तन्वी, नो मस्ती, ॲटलिस्ट पुढचे काही दिवस. लवकर घरी ये, डॉक्टर इकडेच येतील चेक करायला. आदित्य आता सिरियसली बोलत होता, त्यामुळे तीसुद्धा शांत ऐकत होती. मी नेक्स्ट वीक आर्किटेक्ट सोबत आपली मीटिंग ठेवतोय. तिच्या बँडेजकडे नजर फिरवत त्याने सांगितलं. ऑफिसचं काय, तुला जमेल की मी काही बघू? हातात घड्याळ घालत त्याने विचारलं. मगासपासून ती फक्त हो नाहीमध्ये मान हलवत उत्तर देत होती.
प्रिया आणि काका आहेत ते मॅनेज करतील आणि मी घरून. तिला त्याने अडवलंच. रेस्ट करायचं आहेस, जास्त पायावर ताण पडेल असं काहीही करायचं नाही. इथे आराम होत नसेल तर सांग, तसं लगेच हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतो. नजरेत राग होताच. फोनवर बोलताना सुद्धा ती एका जागी बसत नव्हती, त्यामुळे काम कसं करत असेल ही शंका होतीच. थोडं बघते फक्त, तन्वीने हळू आवाजात सांगितलं. आदित्य त्याचा आटपून निघत होता. जाताना तिला मिठीत घ्यायचं होतं म्हणून त्याने तिच्या बेडच्या दिशेने पाऊल वळवलं होतंच की बाहेरून प्रियाने दरवाजा ठोकला. तन्वी, उठलीस का? मुद्दाम तिच्या आवाजाची पट्टी थोडी मोठीच होती. त्याने एक सुस्कारा सोडत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. टेक केअर बोलत दरवाजा उघडला सुद्धा. जोपर्यंत तो दरवाजा उघडत नाही तोपर्यंत तो आवाज वाढतच जाणार हे त्याला माहिती होतं. म्हणूनच तर त्याने जास्त वेळ न लावता दरवाजा उघडला होता. बाय जिजू. आदित्य बाहेर जाताना प्रियाने त्याला चिडवलंच. त्यानेही तिला फेक स्माईल देत तिचा निरोप घेतला. त्यांचं नातं हळूहळू जरी खुलत असलं तरी एकमेकांना समजून घेण्याची पद्धत मात्र वेगळीच आहे. तसंच असं एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा.